आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात, दरम्यान पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत रेल्वे प्रशासनाकडून नाले सफाईला गती, मध्य रेल्वेची 75% तर पश्चिम रेल्वेची 80% सफाई पूर्ण। ठाणे जिल्ह्यातील 7 महापालिका आणि 2 नगर परिषदांमध्ये 700 धोकादायक इमारती, 289 धोकादायक इमारती एकट्या भिवंडीत असल्याची माहिती समोर। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार। मीरा भाईंदर रेल्वे स्थानकात तिकीट तपासणी मोहीम, फुकटात रेल्वे प्रवास करणाऱ्या 500 प्रवाशांना दणका, 1,70,000चा दंड वसूल। राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आरती सिंग यांच्याकडे मुंबई गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी, मुंबईच्या सुरक्षेसाठी गुप्तवार्ता हे नवीन पद तयार करण्यात आलं। ईडीकडून 81 कोटी 88 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच, विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाची 764 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। मुंबईत अनधिकृत स्टुडिओंना आळा बसणार, सिनेमा, मालिका, जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी नैसर्गिक क्षेत्र वगळून तात्पुरतं स्टुडिओ उभारण्यास लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता। जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त मुंबईत जागर, महापालिकेकडून मीठ आणि साखर जनजागृती अभियान हाती, 1 लाख मुंबईकर उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत।